नमस्कार. व्यवसायाची दुसरी पायरी याच्यामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर पहिली पायरी तर आपण पाहिलेली आहे की पहिल्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं कस्टमर कसे मिळवायचे हे आपण पाहिलं सोशल मीडिया थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, यूट्यूब थ्रू, इंस्टाग्राम थ्रू यामध्ये. आणि त्यानंतर दुसरी पायरी असणार आहे आपलं प्रोडक्ट. आपलं प्रोडक्ट काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला लॉस होणार नाही. तर शक्यतो बऱ्याच महिला घरगुती प्रोडक्ट म्हणजे एखाद्याला चकली छान जमते, एखाद्याला लाडू छान जमतो, किंवा ड्राय पिठं जे असतात रेडीमेड, इडली पीठ, ढोकळा पीठ, हे असं थालीपीठ किंवा धपाट्याचं पीठ, ही अशी पिठं करतात. कारण बऱ्याच महिला काय असतात, वर्किंग वुमन असतात, ज्यांना ह्या सगळ्याची तयारी करायला घरी वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना शक्यतो रेडीमेड गोष्टी त्या घेऊन पटकन होईल अशा गोष्टी त्या सिलेक्ट करतात आणि बाजारात जायलाही वेळ नसतो, त्यामुळे ऑनलाईन घेतात. तर हा आपला जो बिझनेसचा मार्ग आहे तो योग्य आहे वर्किंग वुमनसाठी. तर तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्ही बिझनेसची निवड, आपल्या प्रोडक्टची निवड कशी करू शकता, की तुम्हाला कोणती गोष्ट छान जमते ती तुम्ही ट्राय करा, त्याचे व्हिडिओ बनवा, ते पोस्ट करा, त्याची प्राईस ठरवा की तुम्हाला ते साहित्य किती रुपयांचं लागलं, त्यानंतर त्याचं पॅकेजिंग, तुमची मेहनत आणि पार्सलिंग या सगळ्याचं प्राईस ॲड करून तुम्ही एक प्राईस त्याला द्या की पाव किलोला एवढी प्राईज आहे, 1 किलोला एवढी प्राईज आहे. तर हे सगळं तुम्ही ठरवायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्ही काय बनवणार आहात हे लोकांना दाखवा. कसं बनवता, किती हायजीन मेंटेन करता, म्हणजे स्वच्छता किती छान प्रकारे ते तुम्ही बनवता, याचे व्हिडिओ सुरुवातीला छोट्या प्रमाणात, म्हणजे जर तुम्ही चकली बनवताय तर एक एक वाटीमध्ये ते दाखवा, ते घरी वापरा. हळूहळू तुम्हाला ऑर्डर येतील. त्यानंतर जवळच्या कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा की महाराष्ट्रामध्ये किती कुरिअर चार्जेस वगैरे आहेत याची माहिती घ्या. त्यानंतर ऑनलाईन चेक करा, जे आपल्या पॅकिंग बॅग्स असतात त्यांना किती चार्जेस तुमचे जाणार आहेत, हे सगळं ठरवून तुमच्या प्रोडक्टची एक प्राईस ठरवा. तर बऱ्याच महिलांना कळतच नसतं की आपण तर बऱ्यापैकीच म्हणजे वस्तू बनवतो, नेहमीचं जेवण वगैरेच बेसिक, अशी काही खास टेस्ट नाही असं बऱ्याच महिलांना वाटत असेल. तर त्यावेळेस काय करायचं, तर बरेच असे उद्योग आहेत, तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. ऊलचं म्हणजे ऊनची तुम्ही तोरणं, आता हे सगळं मार्केटमध्ये मिळतंच, स्वस्त मिळतं, आपण घेतो ती मेहनत खूप जाते. मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आपण जेवढी मेहनत घेतोय तेवढं आपल्याला मिळत नाही आहे. किंवा सोललेल्या भाज्या आणि वडलेल्या भाज्या, ह्यासुद्धा खूप आता त्याचं चाललेलं आहे. कारण बऱ्याच महिलांना वेळेचा अभाव असतो, ज्या वर्किंग वुमन असतात, त्यामुळे त्या अशा गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात की ओके, मला सोललेली भाजी, भले आता तुम्हाला एक भाजी 20 रुपये पावणे, 30 रुपये पावणे मिळाली, तर तुम्ही ती सोलून 50 रुपये पावणे, 60 रुपये पावणे जरी विकली तरी त्या महिला घेतात. कारण ओके ठीक आहे, 2 रुपये जास्त जाऊ दे, पण माझा वेळ वाचणार आहे. तर हा जो बिझनेस आहे सोललेल्या भाज्यांचा, हा तुम्ही जवळ म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती जवळच्या तुमच्या ज्या पण महिला आहेत तिथे तुम्ही हा व्यवसाय करू शकता, चालू शकतो. तर असे व्यवसाय करा. योगाचे असतात बरेच, अशा तुम्ही घरगुती यूट्यूबवरती क्लासेस त्याचे घेऊ शकता. पण बिझनेस प्रोडक्ट निवडताना मला तरी वाटते असं प्रोडक्ट किंवा अशी वस्तू निवडा जी जास्त वेळ टिकून राहील आणि तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरसुद्धा किंवा परदेशातसुद्धा तुमचा तो व्यवसाय करता आला पाहिजे, अशी वस्तू निवडा, असं तुमचं ते प्रोडक्ट निवडा. जसं आणि त्या प्रोडक्टची क्वालिटी छान ठेवा, बेस्टमधलं बेस्ट प्रोडक्ट तुम्ही बनवा, ज्याच्यामध्ये चटण्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या. आता परवाच मी एका कार्यक्रमात गेले होते, जिथे महिलांनी वेगवेगळे जे गृहउद्योग असतात त्याच्या संदर्भात पापड, लोणची वगैरे दिली होती. तर मी एक लोणचं पाहिलं जे ऊसापासून बनवलं होतं, म्हणजे त्या लोणच्यामध्ये लोणच्यासारखंच लोणचं पण ऊस वापरला होता. ही आयडिया जरा युनिक आहे की नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात, तर त्या गोष्टी तुम्ही ट्राय करून पहा, ती छान झाली तर ती तुम्ही सेलमध्ये ठेवू शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची लोणची, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चटण्या. आता एक चटणी पण मी पाहिली होती, शेवग्याच्या पानाची चटणी. तर ही चटणीसुद्धा युनिक आहे की नाही. आणि हे डायबिटीजसाठी तुम्हाला माहिती आहे शेवग्याची पानं खूप फायदेशीर असतात, तर ते तुम्ही शेवग्याच्या पानांची चटणीसुद्धा करू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ठेवा, थोड्या ठेवा, छोट्या पॅकेजमध्ये, पाऊचमध्ये. सुरुवातीला हा असा टप्पा करा. त्यानंतर लोणचे झाले, चटण्या झाल्या, पापड, लोणचे,
हे आता बेसिक झालं आहे, सगळीकडे मिळतं, तुम्हाला असं वाटत असेल, पण असं काही नसतं. टेस्टवरती सुद्धा अवेलेबल असतं. आता समजा मी एका ताईकडून चकली घेतली, ती मला नाही आवडली, तर मी दुसरीकडून घेणार. तिथे जर मला आवडली तर मी कायमस्वरूपी तिथेच घेणार. तर तुमचा जो बिझनेस आहे तो छोट्यापासून मोठ्यापर्यंत होणार, पण पहिली गोष्ट आहे तुमची क्वालिटी. तर तुम्ही बरेच प्रोडक्ट ठेवण्यापेक्षा सुरुवातीला 1-2 प्रोडक्ट ठेवा. आता पहा, येणार आहे गणपती येणार आहेत, तर आपल्या गौराईंपुढे फराळ ठेवला जातो. तर फराळाच्या वस्तू तुम्ही ते पण सॅम्पलिंगला ठेवू शकता. ते आता म्हणजे त्याचा खप आहे, आता त्याचं सिजनेबल आहे हा प्रोडक्ट, खपतात सिजनेबल. तर त्यानंतर दसरा येतो, दसऱ्यामध्ये सुद्धा बायका घेतात. त्यानंतर दिवाळीला तर खूप जास्तच चालतात हे फराळी पदार्थ. तर सर्च करा किंवा स्वतःच्या डोक्याने कमी प्रोडक्टमध्ये, कमी साहित्यामध्ये धपाटीचं पीठ बनवा, चकलीचं पीठ बनवा, वडे असतात, वडे, कोकणी वडे, त्याच्या रेसिपी असतात, त्याचे पिठं बनवून तुम्ही तेही सेल करू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारचं वस्तू ॲड केल्या, त्याचा वास छान आला, ती चव छान आली, तर तुम्हाला ती कस्टमर तुमचं कुठेही जाणार नाही. बाहेर पिठं मिळतात, पण सगळ्याचीच क्वालिटी बेस्ट असतं असं नाही. तर तुम्ही जे पण प्रोडक्ट तुमचं ठरवाल किंवा जे पण तुम्ही करणार आहात, असं नाही की हे जास्त चालतं आहे तर चालणार नाही, चालेल. तुमची क्वालिटी बेस्ट असेल तर तेही चालेल. आता खूप सारे पापड आहेत, पण लिज्जतची टेस्ट वेगळीच आहे की नाही, आणि ते महागसुद्धा आहे. मुलं तरीसुद्धा लोक घेतात का तर त्याची टेस्ट आहे. असे बरेच पापड आहेत लिज्जतसारखेच, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, तर त्याची टेस्ट लिज्जतसारखी नाही आहे. ते भले स्वस्तमध्ये तुम्हाला मिळू दे, पण त्याची टेस्ट, क्वालिटी हा दुसरा मॉडेल. तुमचं प्रोडक्ट आणि त्याची क्वालिटी ही आपली व्यवसायाची दुसरी पायरी झाली. जर तुम्ही व्यवसायात उतरताय, तुम्ही एखादं प्रोडक्ट ठरवलं, तर त्याची ही क्वालिटी तुम्हाला तुमचं कस्टमर आहे ते कुठेही जाऊ देणार नाही. एकदा कस्टमरला तुमचं प्रोडक्ट आवडलं तर तो आयुष्यभर तुमच्याकडूनच घेणार. तर पहा, दुसऱ्या पायरीमध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट ठरवा. तिसरा व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येईन.